जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्या अफवांमुळे नागरिकांनी पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। मात्र जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचा स्पष्ट खुलासा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केला आहे। जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। तसेच काही नागरिकांकडून कॅनमध्ये इंधन साठवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समोर आले असून अशा प्रकारामुळे कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते असा इशाराही प्रशासनाने दिला आहे। म्हणूनच नागरिकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त इंधन साठवू नये आणि गरजेनुसारच इंधन खरेदी करावे असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे। आपण आपली पूर्ण महसूल प्रशासन असेल, त्याच्यामध्ये SDO, तहसीलदार, SI, SIOs, पूर्ण सप्लाय डिपार्टमेंट, त्यासोबतच पोलीस प्रशासन, SP साहेब देखील माझ्यासोबत आहेत, SDPOs असतील, PIs असतील, या सगळ्यांची आपण बैठक घेतली। त्यांच्यासोबतच पूर्ण IOCL, BPCL, HPCL, नायरा आणि रिलायन्स या कंपनीचे सेल्स ऑफिसर्स आणि रिटेल आउटलेट्सचे पण सर्व लोक त्याच्यामध्ये उपस्थित होते आणि पूर्ण स्टॉक पोझिशन आपण घेतलेली आहे। आपली आज सकाळची जी स्टॉक पोझिशन आहे ती 1990 किलो लिटरची स्टॉक पोझिशन आपल्याकडे डिझेलच्या संदर्भामध्ये उपलब्ध आहे। पेट्रोलच्या साठ्यामध्ये काहीही कमतरता नाही आणि पेट्रोल बाबत पॅनिक सुद्धा नाही। पॅनिक हे आपल्या काही ठिकाणी डिझेलच्या बाबतच होतं। तर 1990 KLची जी आपल्याकडे सप्लाय आहे त्याच्या अगेन्स्ट आपली जी डिमांड आहे ती 1550 KLच्या आसपास आहे आणि ट्रान्झिटमध्ये जो येणारा साठा आहे तो आपल्याकडे 1760 किलो लिटरचा जो साठा आहे तो ट्रान्झिटमध्ये आहे। अशी आपली कम्फर्टेबल पोझिशन आहे। आपल्याकडे पूर्ण जिल्ह्यामध्ये 371 पेट्रोल पंप आहेत, त्याच्यापैकी 20 पेट्रोल पंपांवरती जास्त डिमांड असल्यामुळे आज सकाळच्या परिस्थितीनुसार डिझेल संपलेलं आहे, परंतु तिथेही आम्ही संध्याकाळपर्यंत डिझेल उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। आजही रविवारच्या दिवशी युजली डेपो बंद असतात या सर्व कंपनीचे जिथून सप्लाय होतो, ते डेपो देखील आज रविवारचे पण आपण सगळे चालू ठेवायला सांगितलेले आहेत, जेणेकरून कुठेही सप्लाय खंडित होऊ नये आणि नागरिकांमध्ये पॅनिक तयार होऊ नये। या 20 ठिकाणी देखील संध्याकाळपर्यंत आपल्याकडे डिझेल उपलब्ध होणार आहे। जिथे जिथे डिझेलची कमतरता होईल, कारण आपण बघितलं तर जवळपास 4 दिवसांमध्ये जेवढं डिझेलचा सप्लाय किंवा जेवढा सेल्स या एका पेट्रोल पंपावरून होतो तेवढा एका दिवसामध्ये होत असताना देखील बऱ्याच ठिकाणी आपल्याला आढळून आलेला आहे आणि त्यामुळे कुठे कुठे सप्लायचा आपल्याला कन्स्ट्रेंट आढळून आलेला आहे, परंतु स्टॉक पोझिशन कुठेही कमी नाही। पूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला आपण तर सगळीकडे स्टॉक पर्याप्त मात्रेमध्ये आणि येणारही स्टॉक पर्याप्त मात्रेमध्ये आहे। नागरिकांना माझं आव्हान असेल की आपण घाबरून जाऊ नये, पॅनिक होऊ नये, पॅनिक बाईंग करू नये आणि कुठल्याही खुल्या कंटेनर्समध्ये देखील डिझेल पेट्रोल आपण घेऊन जाऊ नये, ते सेफ नाही आहे। अत्यंत कुठली परिस्थिती जर अशी असेल की कुठे गाडी बंद पडलेली असेल तर तिथे सेफ कंटेनर्स आहेत, त्या सेफ कंटेनर्सच्या द्वारेच हा पुरवठा घेण्यात यावा। यामुळे अननेसेसरी थोडंसं पॅनिक क्रिएट होत आहे आणि कुठलीही साठेबाजी होणार नाही याच्याकडे आपण दक्षता घ्यावी। आपले पूर्ण SI असतील, SI असतील, सप्लाय डिपार्टमेंटचे लोक असतील आणि पोलीस प्रशासन असेल, यांना दर तासाला या 371 पेट्रोल पंपांवरती गस्त घालण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। आता सगळीकडे ऑलमोस्ट स्टॉक पोझिशन व्यवस्थित असल्यामुळे सगळीकडे लाईन ज्या आहेत त्या कमी होताना आपल्याला दिसून येत आहे। शेतकऱ्यांचं मला खूप आहे की किती दिवस आहे डिझेल शेतकऱ्यांसाठी काय माझी सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे आणि आव्हान आहे की कुठलाही स्टॉकमध्ये कमतरता होणार नाही आहे। येणारा सप्लायचा जो साठा आहे त्याचा देखील आम्ही आढावा घेतलेला आहे आणि तो देखील पर्याप्त मात्रेमध्ये आहे। आपण घाबरून जाऊन कुठलीही पेट्रोल डिझेलचा साठा करण्याची काहीही आवश्यकता नाही आहे। आपल्याला गरजेनुसार पेट्रोल डिझेलचा सप्लाय आपल्या जिल्ह्यामध्ये पर्याप्त मात्रेमध्ये उपलब्ध आहे। काय सांगाल, डिझेल आणि पेट्रोलच्या टंचाईमुळे अनेक पेट्रोल पंपांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती, अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता, आपण आज काय आढावा घेतला? आज माननीय कलेक्टर साहेबांच्या आम्ही दोघांनी एक अतिशय विस्तृत म्हणजे प्रत्येक पेट्रोल पंप निहाय आम्ही आता एक VC घेतली। त्या VCमध्ये सर्व पोलीस अधिकारी, SDO, तहसीलदार, TSO आणि संबंधित पेट्रोल आणि डिझेलचे सप्लायर हे सगळे त्याच्यामध्ये सामील होते। त्यामुळे आज परिस्थिती अतिशय नॉर्मल आहे। कुठल्याही पेट्रोल पंपावर आपण आता इथे देखील बघू शकता, कोणत्याही परिस्थितीमध्ये अतिशय नॉर्मल परिस्थिती आहे। आपल्याकडे जसं कलेक्टर साहेबांनी सांगितलं, आपल्याकडे अतिशय एक्सेस स्टॉक आहे, ट्रान्झिटमध्ये देखील आपल्याकडे स्टॉक आहे। त्याच्यामुळे अतिशय नम्र विनंती सगळ्यांना की कोणी स्टॉक करू नये, पॅनिक सिच्युएशन तयार करू नये आणि आपल्याकडे अतिशय नॉर्मल सिच्युएशन आज प्रत्येक पेट्रोल पंपावर आहे। ज्या 10 ठिकाणी डिझेलची कमतरता आहे तिथे देखील ट्रान्झिटमध्ये आहेत आपल्याकडे आणि तो देखील आज स्टॉक आपण संपूर्ण भरणार आहोत।
सर खरं म्हणजे पेट्रोल पंपांवर अनेक वाद याच्यावरून होत आहेत की कॅन किंवा बॉटलमध्ये पेट्रोल डिझेल नेऊ नये म्हणून, तर या संदर्भात काय आव्हान? याच्यामध्ये माननीय पालकमंत्री साहेबांनी देखील आवाहन केलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये कॅन घरून घरी साठवणूक करू नये. आपण ॲम्पल फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे पेट्रोल डिझेल अवेलेबल आहे, त्याच्यामुळे या पर्यायाचा कोणीही वापर करू नये. आपण पेट्रोल पंपावरच पेट्रोल आणि डिझेल न्यावे अशी सर्व नागरिकांना एक विनंती आहे.